आता 15 मिनिटात हे कंप्लीट बघा, आपला जो प्रोजेक्ट आहे बिग फोर्स मायनिंग, चा प्रोजेक्ट आहे. नवीन व्यक्तीसाठी सांगतो, नवीन व्यक्तीसाठी, बरोबर. सपोज करा तुम्ही नवीन व्यक्ती आहे. बिग फोर्स मायनिंगचा जर तुम्हाला इन्कम पाहिजे असेल तर पहिला जो टीआर आहे कितीचा आहे, 50 चा, बरोबर. लागले तुम्हाला 50 टा, बरोबर. याचा टायमर किती दिवसाचा आहे, 30 दिवसाचा. येस और नो, 30 दिवस. 30 दिवसाच्या नंतर बघा, आता एक व्यक्ती 50 डाय खर्च करायचा म्हणजे त्याला काय भेटते, चिप, एनर्जी, बरोबर. या गोष्टी भेटतात. आता सपोज बघा 30 दिवसाच्या नंतर त्याने याचा टायमर मारला. टायमर मला आता 20 डाय किंवा आता 20 डाय, 20 डाय मध्ये परत तुम्हाला काय भेटतात, चिप आणि काय भेटतात, एनर्जी. डाय लागतात आहे, स्टार्टिंगला पण डाय लागतात आहे आणि एंडिंगला पण डाय लागतात आहे. जर का तुम्ही हा टायमर मारला नाही, हा टायमर जर मारला नाही तर एक्सपायर होणार. एनर्जी तुम्हाला भेटणार, हा एक फायदा होणार. तुम्हाला चिप भेटणार, पण ती चिप जिवंत नाही राहणार. समजते मी काय बोलतोय, कारण हा जिवंत, जसं गाडी आहे टू व्हीलर, पेट्रोल नाही, गाडी चालत नाही, तसं दिसते. ही जर टायमर तुम्ही चालू नाही ठेवला तर ही चिप जशीच्या तशीच राहणार. छोटंसं तुम्हाला इनपुट भेटेल, छोटंसं एकदम 0-0 पॉईंट मध्ये. समजतंय. तुम्हाला एक आधीच समजलं होतं, मला इथे डॉलर लागतात आहे आणि रिव्होल्यूशनला 20 डाय लागतात. समजतंय. ओके. दुसरा क्लियर.